नमस्कार. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर संयुक्त बैठक, तिन्ही दलाची संयुक्त बैठक हे पहिल्यांदाच झाली. आज दिल्लीमध्ये बैठक झाली आता संध्याकाळी 6 वाजता 11 मेला. तर या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर हे कशा पद्धतीनं फत्ते करण्यात आलं, याचं नियोजन जे गुप्तचर यंत्रणा आहे भारताची यांनी कशा पद्धतीने केलं, तळ कशा पद्धतीने निवडले गेले. कारण पाक व्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतामधले या दोन्हीमध्ये मिळून असे 9 ठिकाण निवडले गेले आणि या 9 ठिकाणवरती ऑपरेशन सिंदूर झालं आणि ह्यामध्ये एकंदरीत किती लोक मारले गेले याची एक सविस्तर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आज माहिती देण्यात आली. तर ह्यामधले 2 गोष्टी इथे त्यांनी नमूद केलेल्या आहेत, त्या सांगण्यासारख्या आहेत. जे हे स्थळ जे निवडले गेले ते कसे निवडले, तर भारताची जी गुप्तचर यंत्रणा आहे तर यांच्या मार्फत हे स्थळ निवडले गेले आणि यामधले काही स्थळ, काही ठिकाण हे पीओके मधले होते, म्हणजे पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधले होते आणि त्यामधले काही ठिकाण जे होते 2 ते 3 ते पंजाब मधले होते. पंजाब प्रांत हे पाकिस्तान मधला तिथले होते. तर अशा ह्या 9 ठिकाणवरती टार्गेट करण्यात आलं होतं आणि 9 ठिकाणवरती टार्गेट करतानाच जे लष्करी तळ आहे मुरिदके मधलं पाकिस्तानचं, तर या टार्गेटमध्ये ते पण होतं. पण 9 ठिकाणवरती जे हल्ले म्हणजे प्रत्युत्तर दिलं गेलं भारताकडनं, या ठिकाणी साधारण 100 दहशतवाद्यांना मारलं असल्याचं आज म्हणजे जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन तिन्ही दलाचे जे DGMO आहे त्यांच्याकडनं अनाऊन्स केलं गेलं, म्हणण्यापेक्षा सांगितलं गेलं. आता हे एक वर्ल्ड वाईड न्यूज आहे आणि जे काही हे बोललं जाईल किंवा ह्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जाईल तर याची एकंदरीत भारतच नव्हे तर पूर्ण जग याची दखल घेतं. तर अशा पद्धतीनं DGMO कडनं सांगण्यात आलेलं आहे आणि जे स्थळ निवडले ते पण सांगितले त्यांनी कशा पद्धतीने निवडले आणि एकंदरीत जे 26 लोक पहलगाम मध्ये मारले गेले होते त्याच्या बदल्यामध्ये 100 दहशतवाद्यांना आम्ही मारलं, हेच आज सांगण्याचं म्हणजे एकंदरीत त्याचा मोटिव्ह होता आपल्या पत्रकार परिषदेमधला. आणि ज्या पद्धतीने ते स्थळ निवडून ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर करून ज्या पद्धतीने भारतानं पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं, त्यानंतर 2 ते 3 दिवसामध्येच ही जी एकंदरीत सर्व परिस्थिती आहे ते आपल्या समोर आहे. म्हणजे सध्याचं हीच ब्रेकिंग म्हणू शकतो आपण की 26च्या बदल्यामध्ये 100ला मारलं. पण पुन्हा एक प्रश्न महत्वाचा आणि जे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि प्रत्येक नेता विरोधी पक्षामधला विचारतोय, ज्यांनी पहलगाम मध्ये 26 लोकांना मारलं असे 6 का सापडले नाही? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी अनुत्तरित आहे. यावरती आपलं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. धन्यवाद.